नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल चौगुले आपले हिंदी व इतिहास या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास पाठ क्रमांक 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम हा पाठ अभ्यासणार आहोत। मागील पाठात आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा साम्राज्यवाद, इंग्रज व फ्रेंच संघर्ष, बंगालमध्ये कंपनीच्या सत्तेचा पाया, इंग्रज म्हैसूर संघर्ष, शीख सत्तेचा पाडाव याचा अभ्यास केला। आता पाठ क्रमांक 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम या पाठातील भाग क्रमांक 1 मध्ये भारतात महत्त्वाची सत्ता असणाऱ्या मराठ्यांचा पराभव करून इंग्रजांनी भारतात आपल्या सत्तेचा पाया कसा मजबूत केला, तसेच ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम, त्यामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था, इंग्लंडच्या पार्लिमेंटने केलेले कायदे, मुलकी नोकरशाही, लष्कर व पोलीस दल, न्यायव्यवस्था, कायद्यापुढील समानता व इंग्रजांची आर्थिक धोरणे याचा या पाठात अभ्यास करणार आहोत। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना। भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोचल्या हे आपण मागील पाठांमध्ये पाहिलेले आहे। पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले। म्हणजे हे सर्व युरोपीय व्यापारी भारतातनं कच्चा माल घेऊन तो आपल्या देशात नेऊन पक्का माल करून पुन्हा भारतात विकण्यासाठी आणत असत। इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापारासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली। इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात इंग्रजांच्या अगोदरच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध झाला। नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला, परंतु भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीश म्हणजे भारतातील राजे यांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले। इंग्रज व फ्रेंच यांच्यामध्ये 3 युद्धे झाली। ही युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात, हे आपण मागील पाठात अभ्यासलेले आहे। इंग्रज व मराठे। मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील एक प्रमुख केंद्र होते। त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती। माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावाने पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली। माधवराव पेशवे यांना कोणतंही मूल नव्हतं, त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा लहान भाऊ नारायणराव याला पेशवेपद बहाल करण्यात आलं, परंतु त्यांचे चुलते रघुनाथरावांनी पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली, त्याचप्रमाणे नारायणरावाचा खून केला। यामुळे इतर मराठा सरदारांनी रघुनाथरावाच्या पेशवेपदास विरोध केला, त्यामुळे रघुनाथरावाने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली, त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला। 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यामध्ये 3 युद्धे झाली। पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले, त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली। 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले, त्यामुळे मराठी सत्ता काही प्रमाणात कमकुवत झाली। मराठा सत्तेचा अस्त होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या तैनाती फौजेचा प्रथम आपण अभ्यास करू। तैनाती फौज 1798 मध्ये लॉर्ड वेलेस्ली कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला। सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते। त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचा करार केला। या करारान्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले, मात्र त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या। अट क्रमांक 1,
भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे. 2. त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा. 3. त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीने संबंध ठेवावे. 4. आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी ठेवावा अशा त्या अटी होत्या. भारतातील काही सत्ताधीशांनी ही तैनाती फौजीची पद्धत स्वीकारली आणि आपले स्वातंत्र्य गमावले. तैनाती फौजेचे कंपनीला झालेले फायदे. 1. भारतीय सत्ताधीश इंग्रजांविरुद्ध कोणताही संघ बनवू शकले नाही. दुसरा फायदा, कंपनीला भारतीय राज्यांच्या खर्चात एक महान सैन्य उपलब्ध झाले. तिसरा फायदा, तैनाती फौज पद्धतीमुळे कंपनीला फ्रेंचांची भीती नाहीशी झाली. ज्याप्रमाणे तैनाती फौजेमुळे कंपनीला फायदे झाले, त्याप्रमाणे तैनाती फौजेमुळे भारतीय राज्यांची हानी झाली. तर भारतीय राज्यांची कोणती हानी झाली त्यापैकी पहिली, 1. परराष्ट्र संबंध कंपनीच्या नियंत्रणात गेल्याने भारतीय राज्ये आपले स्वातंत्र्य गमावून बसली व लष्करीदृष्ट्या दुर्बल बनली. 2. राज्यांच्या दैनंदिन कारभारात इंग्रज रेसिडेंटचा हस्तक्षेप इतका वाढला की प्रशासन चालविणे कठीण झाले. तिसरी हानी, इंग्रज लष्करी अधिकाऱ्यांचे वेतन व लष्करी साहित्य इतके महाग होते की भारतीय राज्यांना आपल्या प्रजेवर मोठ्या प्रमाणावर कर लादणे भाग पडले. इसवी सन 1802 दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता. त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला. तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात त्यांचा पराभव झाला आणि शेवटी 1818 त्याने शरणागती पत्करली. दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेख याने मुघल बादशहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. छत्रपती प्रतापसिंह. पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारामध्ये मदत करण्यासाठी नेमणूक केली. परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले. तेथेच त्यांचा 1847 मृत्यू झाला. छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या न्याय मिळण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848 सातारचे राज्य खालसा केले. माहीत आहे का तुम्हाला, छत्रपती प्रतापसिंह यांनी सातारा शहरात येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव बांधून त्याचे पाणी शहरात खेळवले. शहरात रस्ते बांधले. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकवण्यासाठी पाठशाला बांधली. तेथेच एक छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले. 1827 साली राजनीतीविषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला. त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडपर्यंत रस्ता तयार केला. तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला. छत्रपती प्रतापसिंह हे दररोज रोजनिशी स्वतः लिहित असत. ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. ब्रिटिश सत्तेचे भारतावर खूप थोडे चांगले परिणाम झाले असले तरी बहुतांश परिणाम हे वाईट झालेले आहेत.
त्यापैकी पहिला परिणाम आहे दुहेरी राज्यव्यवस्था. कंपनीच्या रॉबर्ट क्लाईव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे एकाच राज्यात दोन सत्ता. जसे बंगालमध्ये महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले, तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात. दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले. पहिला परिणाम: 1. सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले. दुसरा परिणाम: भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता. तिसरा: कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली, तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले. पार्लमेंटने केलेले कायदे: इंग्लंडच्या पार्लमेंटने 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरेन हेस्टिंग हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई व मद्रास या भागांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला. त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. पार्लमेंटने केलेला दुसरा कायदा: 1784मध्ये पिट्सचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लिमेंटचे म्हणजे इंग्लंडच्या पार्लिमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. 1813, 1833 व 1853मध्ये कंपनीच्या कारभारामध्ये फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले. इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली. मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. कोणतीही राजसत्ता ही नोकरशाहीवर चालते, म्हणून भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे. त्याची कामे महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे. अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली. लष्कर व पोलीस दल: भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रज विरोधी उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती. देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम असे. न्यायव्यवस्था: इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यांसाठी म्हणजे जमीन संपत्तीच्या बाबत दिवाणी न्यायालय व गुन्ह्यांच्या बाबत म्हणजे फौजदारी खटल्यांसाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले. त्यांच्या निर्णयाच्या फेरविचारासाठी पुन्हा उच्च न्यायालये स्थापन केली. कायद्यापुढील समानता: भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे कायदे होते. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाई. लॉर्ड मॅकेलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने म्हणजेच कायदा समितीने
कायद्याची संहिता तयार केली. सर्व भारतात एकच कायदा लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्त्व इंग्रजांनी सर्वप्रथम भारतात घालून दिले. असे असले तरी या पद्धतीतसुद्धा काही दोष होते. कारण युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व भारतीयांसाठी स्वतंत्र न्यायालय वेगळे कायदे अस्तित्वात होते. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती. खटले वर्षानुवर्ष चालत असत. इंग्रजांची आर्थिक धोरणे. अगदी प्राचीन काळापासून भारतावर परदेशी आक्रमणे होत राहिली. अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले. ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले. त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत. इंग्रजांचे मात्र तसे नव्हते. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. या अर्थव्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला, परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले.